नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर इथे बघू शकताय सकाळचे वाजले आहेत आता 12। ऋतुजा गेली स्कूलमध्ये, येईल आता अर्धा तासामध्ये, 12:45 पर्यंत येते, कधी 1 पण वाजतो। आज बाहेरचं वातावरण बघा किती छान आहे, खूपच ऊन आहे, ते बघू शकता तुम्ही, खूप ऊन आहे बाहेर आणि घरामध्ये पण एकदम उजड वाटते, असं काळोख नाही वाटत। तर बघू शकता आता सकाळची सगळी कामे वगैरे आवरले आहेत आणि कपडे वगैरे सगळे झालेत। असे तर 12 वाजले, 12 वाजता तर सगळी कामं होऊनच जातात। तर थोडी भांडी आहेत, ते मी घासून घेते, भेटते तुम्हाला 5 मिनिटानंतर। चला मी भांडी घासून घेते। तर इथे बघू शकताय मंडळी, भांडी वगैरे सगळं कामं होती थोडीशी, ते आवरली आहेत, भांडी वगैरे घासून झाली आहेत। तर आज मी थोडं प्लॅन केला आहे पावभाजी करायचं। तर साधी सोपी तुम्हाला मी माझी रेसिपी दाखवते, मी कशी पावभाजी करते ती तुम्हाला रेसिपी माझी शेअर करते मी, कारण की खूप दिवस झाले पावभाजी नाहीच केली आणि सध्या आता नॉनव्हेज बंद आहे। तर व्हेजिटेरियन आता सगळं सध्या चालू झालं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे। आता मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर आपण 1-1.5 महिना तर नॉनव्हेज नाहीच बनवणार। तर का नाही, व्हेजिटेरियन थोडंसं खायला पण पाहिजे। तर आता भाज्यांचं पण थोडं सीझन चांगलं आहे, हिरवे वाटाणे वगैरे सगळं छान भेटते मार्केटमध्ये। तर म्हटलं चला पावभाजी बनवते, खूप दिवस बनवली पण नाही, तर तुमच्यासोबत रेसिपी थोडीशी शेअर करते। चला मग मी तयारी करते, भाजी वगैरे सगळे कट करते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी काय काय भाजी घेतली आहे ती। तर मंडळी इथे बघू शकताय मी भाजी काय काय घेतली आहे पावभाजीसाठी। ते इथे गाजर आहे, हिरवे वाटाणे आहेत, शिमला मिरची आहे आणि बटाटा आहे, फरसबी आहे आणि फ्लावर मी खूप कमी घेतला आहे, कारण की मी फ्लावर नाहीच घालत, थोडंसंच घालते नावाला, आणि एवढंच घेतलं आहे कारण की फ्लावर आपण जास्ती नाहीच घालायचं, थोडंच घालायचं। फ्लावर घातलं की थोडं टेस्ट एकदम वेगळीच लागते, त्याच्यामुळे मी नाहीच फ्लावर घेत, थोडंसंच घेतलं आहे। आणि शिमला मिरचीसुद्धा मी एकच घेतली आहे आणि 3 बटाटे घेतले आहेत, थोडे वाटाणे घेतले आणि थोडी फरसबी, थोडी गाजर। तर हे सगळे मी भाजी कट करून घेतली आहे आणि इथे बघू शकता मी टोमॅटो काढले, कांदेसुद्धा घेतले आहेत, अद्रक, लसूण, अजून जे लागणारे आपले मसाले आहेत ते मी नंतर तुम्हाला दाखवते। तर मी पहिलं काय करते, हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते मी टोमॅटोचं पहिलं काय करून घेणार आहे ते। चला इथे बघू शकता मंडळी, मी कुकर घेतला आहे, कुकरमध्ये भाज्या आता शिजायला टाकते। स्वच्छ धुवून आपण असंच आपण धुवून घेतली साईज पहिले, तर आता त्यांना आपण शिजायला घेतल्या आहे, ते मी काय करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते आता। तर इथे बघू शकते आपल्या पाण्याला उकळी आली आहे चांगली। तर आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो जे आहेत ते घालूया। हे जे टोमॅटो आहेत ना, ते आपण गरम पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचे आहेत, पण त्याच्या आधी आपल्याला टोमॅटो चांगलेवाले बघून घ्यावे लागतील, कारण की काय असतं टोमॅटो आता खराब असतात, आतमध्ये किडीसुद्धा असतात। तर जेवढे कडक असते टोमॅटो तेवढे बघून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत। तर इथे बघू शकता मी
टोमॅटो याच्यामध्ये घातले. अजून बाकी आहेत घालायचे, ते पण घालून घेऊया आपण. ते काही टोमॅटो जे मला चांगले वाटत नव्हते ते मी बाजूला काढून ठेवले आहेत आणि मी अजून फ्रीजमधून दुसरे चांगलेवाले टोमॅटो काढून घेतले आहेत, ते मी आता त्याच्यामध्ये घालते. तर इथे बघू शकताय मी जी मिरची घेतली होती ना त्याच्यामधून मी पूर्ण बिया काढून स्वच्छ धुवून घेतले आहे आणि पाण्यामध्ये मी 2-3 मिनटं थोडं भिजत पण टाकली होती. तर ती आता आपण मिरची काय करूया, बॉईल करायला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. बघू शकता कसं कड आलाय पाण्याला. आता मी तुम्हाला सांगते की मी टोमॅटो बॉईल करायला का घातले आहेत ते. कारण की टोमॅटो का बॉईल करायचे, जे टोमॅटोची जी साल असते ना ते आपण मिक्सरला वाटून घेणार ना पूर्ण टोमॅटो, तर ते साली पूर्ण पावभाजीमध्ये ना असे मोठे मोठे दिसतात ना, तर ते खराब दिसतात, मला नाही आवडत. त्याच्यामुळे मी काय करते, मी जे टोमॅटो आहेत ना ते सगळे असे बॉईल करूनच घेते. आता बॉईल करणार आणि ते मग आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मग त्याची ती प्युरी होते ना त्याने पावभाजीला जास्त टेस्ट येते. त्याच्यामुळे मी हमेशा पावभाजी करते ना तर मी टोमॅटोची पूर्ण मी साल काढूनच घेते. चला तर मग आपण कांदा टोमॅटो वाटून घेऊया. आता हे बॉईल होत आहेत तसं कांदा घेऊया आपण कट करून. तर इथे बघू शकताय मी कांदा मोठा मोठा कट करून घेतला आहे, तो मी आता मिक्सरमध्ये टाकून. तर इथे बघू शकताय मी मिक्सरमध्ये आता कांदा सुद्धा वाटून घेणार आहे आणि इथे बघू शकताय मी लसूण आणि अद्रक सुद्धा वाटायला घेतली आहे. तर आता आपण हे सगळं वाटून घेऊया. इथे बघू शकता मी पूर्ण कांदा बारीक करून घेतला आहे. आता आपण अद्रक आणि लसूण बारीक करून घेऊया. तर इथे आपली पेस्ट सुद्धा रेडी झाली आहे. इथे बघू शकता जे मी टोमॅटो बॉईल करायला ठेवलेले ते बघा कसे बॉईल झालेत. आता ह्याचे आपण नंतर सगळे पूर्ण थंड झाल्यावरती पूर्ण साल काढून घेऊया. तर इथे मी जी शिमला मिरची घेतली आहे ती मी आता बारीक कट करून घेते. शिमला मिरची कट करून घेतली आहे बारीक. इथे मी कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते. कमी केलं कारण की आपण थोड्या वेळानंतर थोडंसं आपण भाजी सगळी ॲड झाल्यानंतर आपण थोडंसं बटरसुद्धा घालणार आहोत. तर मग ते जास्ती ऑइली होतं, त्याच्यामुळे मी तेल खूप कमी केलं. मला तेल नाहीच जास्ती, आमच्या जेवणामध्ये खूप तेल कमी असतं. तर मग मी आता त्याच्यामध्ये 5 मिनिटानंतर शिमला मिरची घालणार आहे. जी लाल कलर असं दिसतंय बघा, थोडंसं लालसर जे दिसतंय ना ते थोड्या वेळानंतर बघणार ना तुम्ही पूर्ण थोडं ग्रीन होणार. कारण की आपण त्याच्यामध्ये शिमला मिरची घातली आहे ना तर थोडा कलर पूर्ण चेंज होणार. पण अजून खूप शिजायला पाहिजे, शिजल्यानंतर मग त्याचा कलर चेंज होणार. ते दाखवते तुम्हाला 5 मिनिटानंतर. जे आपले टोमॅटो आहेत ते आता आपण मिक्सरमध्ये सोडून घालूया. जी मिरची आहे ते मी वाटायला घेते. म्हणजे पाण्यामध्ये बॉईल करायचे. ते कधी काय होतं मिरचीमध्ये पण थोडंसं कडवी लावते, त्याच्यामुळे ते मिरची पण आपण काय करायचे बॉईल केली ना तर ते कडवेपणा सगळं निघून जातं. तर आता ह्याच्या मी साली काढून घेते, दाखवते तुम्हाला 5 मिनिटानंतर मी. बघू शकता मी पूर्ण टोमॅटो सगळे सोलून घेतले आहेत आणि त्याच्या ज्या साली आहेत ते मी इथे पाण्यामध्ये ठेवले आहेत. ते सुद्धा आपण पूर्ण साली असं धुवून घेणार पाण्यामध्ये आणि त्याचं पाणीसुद्धा आपण भाजीमध्ये टाकणार आहोत. कारण की त्याच्यामध्ये पण अजून टोमॅटोचा रस आहे पूर्ण,
तर मग ते आपण नंतर पाणी सगळं हे करून टाकूया त्याच्यामध्ये पावभाजीमध्ये. तर आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊया, त्याची प्युरी बनवून घेऊया. तर इथे बघू शकता आपली प्युरी रेडी झाली आहे. ती आता आपण ह्याच्यामध्ये, इथे बघू शकता भाजीचा कलर कसा झाला आहे. तो कांदा जो आपण शेकायला टाकला होता त्याचा कलर एकदम हिरवा होऊन जातो, कारण की शिमला मिरचीचा कलर आहे ना, तो पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातो. आणि ते जे टोमॅटोच्या जे साली होत्या त्याचा मी धुवून पूर्ण पाणी घेतलं आहे, बघू शकता तुम्ही. आपण 15 ते 20 मिनिटं चांगली आपली ग्रेव्ही शिजवून देऊया. बघू शकता आपल्या भाज्या, सगळी भाजी चांगली व्यवस्थित शिजली आहे. थोडी वेळ थंड होऊन द्या, नंतर मग आपण तिला मॅश करून घेऊया. इथे बघू शकता माझी भांडी खूप निघाली आहे, ते मी आता घासून घेते. नंतर मग आपण भाजी आहे ती बारीक करूया पूर्ण. बघू शकता मी सगळी भांडी आहेत ती घासून घेते. ते ऋतुजाची बघू शकता तुम्ही काय आहे ते गरामती स्लाईम आहेत, ते आता खराब झाले ना, खेळून झालं आणि आता टाकायला इथे आणून ठेवलंय. पूर्ण दिवस ते स्लाईम खेळत बसते. मी आता भांडी घासून घेते. तर इथे बघू शकताय सगळी भांडी होती ती मी घासून घेतली आहेत. सगळी भांडी झाली आहेत. आता आपण बघूया आपली भाजीची ग्रेव्ही झाली आहे का. गॅस स्लो करते. बघू शकता तुम्ही ते अजून थोडी भाजी शिजायला लागली. ग्रेव्ही शिजली नाही आपली. बारीक करून घेऊया. व्हेजिटेबल थोडं बारीक झालं आहे. मसाला घालला आहे सगळं. इथे मीठ आहे, हळदी पावडर आहे, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर 2 चमचे आहे, 1 चमचा आहे गरम मसाला आणि 3 चमचे मीठ आणि 1.5 चमचा हळदी पावडर, लाल तिखट 3 चमचे.
करून बघा अशी पावभाजी, जी मी तुम्हाला टिप्स दाखवली आहे. प्लीज नक्की करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची पावभाजी कशी झाली होती. आणि जे मी टोमॅटो वगैरे जे असे बारीक करून घेतले, तर इथे बघू शकता तुम्ही टोमॅटोचे कस एक पण दिसत नाही सालीचं, किती छान दिसायला दिसतं बघा. जे मी टोमॅटो जसे बारीक करून घेतले आहे ना, तसे तुम्ही टोमॅटो बॉईल करून बारीक करून घ्या, तर तुमच्या पावभाजीला खूपच टेस्ट येणार आणि मजासुद्धा येणार. टोमॅटो पण एकदम जे आंबट लागतात ना, तिथे आंबट नाही लागत, एकदम टेस्टी लागते पावभाजी. बघून घ्या तुम्ही ते आणि नक्की करून ट्राय करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमची पावभाजी कशी झाली होती ती. चला आपण आता याच्यामध्ये भाजी ॲड करूया. पावभाजीला फ्लेवर सुद्धा छान येतो. किती छान वाटते बघायलाच, बघा किती छान, एकदम काय सांगू तुम्हाला कशी वाटते ती. तर इथे जे पाणी होतं आपलं मग असे टोमॅटोचं राहिलेलं ते आपण त्याच्यामध्ये आपण झाकण ठेवून देऊया. 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवूया. बघूया रेडी झाली आहे आपली पावभाजी. बापरे किती उडते. ह्याच्यामध्ये आपण बटर ॲड करूया. तर इथे कोथिंबीर पण घातली आहे. 10-15 मिनिटानंतर आपण हे बंद करून टाकूया. थोडंसं झाकून ठेवते. आता मी तवा ठेवला आहे. आता आपण याच्यामध्ये पाव शेकून घेऊया. बघू शकता आपले पाव झाले आहेत रेडी. आपले जे पाव आहेत ते मी इथे प्लेटमध्ये काढले आहेत आणि इथे बघू शकता मी कोणती प्लेट घेतली आहे ती. आपण ज्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये या धाब्यावरती आपण पावभाजी खायला जातो त्यावेळेस आपल्याला पण अशी प्लेट दिली जाते. ह्या प्लेटमध्ये पावभाजी खायला खूपच मजा येते. नक्की तुम्ही कॉमेंटमधून मला सांगा की ह्या प्लेटमध्ये पावभाजी खायला किती मजा येते ते. तर मी हीच प्लेट घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी पाव ठेवला आहे. इथे मी भाजी ठेवते. इथे कांदा लिंबू इथे बघू शकताय. आता ह्याच्यावरती आपण चीज सुद्धा घालूया. आता इथे बघू शकताय आपली चीज सुद्धा झाली आहे घालून. कांदा लिंबू आणि कोथिंबीर अशी आपली छान एकदम पावभाजी रेडी झाली आहे. बघू शकताय पावला मी बटर खूप कमी लावला आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसते. मस्त एकदम. तर इथे आपली पावभाजी अशी रेडी झाली आहे. बघू शकता तुम्ही छान फ्लेवर आला आहे तो.
आपली ही पावभाजी कशी झाली आहे ती आपण नक्की बघूया. तर बघू शकताय तुम्ही. तर मंडळी, आजची ही माझी पावभाजी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि सबस्क्राईब केला नसलात माझ्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा, शेअर पण करा. चला, नक्की सांगा कमेंटमध्ये खरंच की पावभाजी तुम्हाला कशी वाटली ती. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.